प्रचंड कष्ट, प्रचंड मेहनत जी रास करू शकते ती म्हणजे मकर रास. यांच्या वाट्याला खरं तर खूप कष्ट येतात सुद्धा. पर्याय नसतो यांच्याकडे, कष्ट करावेच लागतात. यश उशिरा मिळतं, अर्थात शनीची रास आहे. शनी या राशीचा स्वामी असल्यामुळे उशिरा यश यांच्या नशिबी असतंच, पण ते यश ना पक्कं असतं. म्हणजे उशिरा मिळेल पण परमनंट यश, असं यश यांना मिळतं. हे सगळं जरी खरं असलं तरी एक सवय आहे जी मकर राशीच्या लोकांना त्रासदायक ठरते, जी त्यांनी आजच बदलायला हवी. ही सवय जर तुम्ही बदललीत ना तर तुमच्या अर्ध्या समस्या दूर होणार आहेत. कोणती आहे ती सवय? चला जाणून घेऊया. मकर राशीचे लोक स्वभावाने तसे शांत असतात, मजबूत असतात, संकटातही घाबरत नाहीत, कोणत्याही कठीण परिस्थितीला धीराने सामोरे जातात. मगाशी म्हटलं तसं आयुष्यात यश उशिरा येतं, पण अर्थात ते टिकाऊ यश असतं. कोणतीही जबाबदारी यांनी घेतली तर चांगल्या प्रकारे ती जबाबदारी हे पार पाडतात, पूर्णपणे प्रामाणिकसुद्धा असतात. पण यांच्या ज्या सवयीबद्दल आपण या व्हिडिओत बोलणार आहोत ती सवय म्हणजे भावना मनात दाबून ठेवण्याची सवय. मकर राशीच्या लोकांना मनात काहीही आलं त्यांच्या तरी ते दाबून ठेवण्याची सवय असते. म्हणजे जर तुम्ही दुःखी झाला आहात, तुम्हाला एखाद्या गोष्टीचं वाईट वाटलंय, तर समोरच्याला मजबूत तुम्ही दिसावे यासाठी तुम्ही ती गोष्ट बाहेर येऊ देत नाही, दुःख व्यक्त करत नाही, मनातली चिंता व्यक्त करत नाही. बऱ्याचदा तर रागसुद्धा तुमच्याकडनं दाबला जातो आणि या सगळ्या गोष्टीचा ताण तुमच्यावर येतो. कारण कोणत्याही माणसासाठी भावना व्यक्त करणं अत्यंत आवश्यक असतं आणि गोष्टी सतत मनात साठवून ठेवल्यामुळे नाही ते मानसिक आजार आपल्या मागे लागण्याची शक्यता असते. मनावर सतत ताण येतो. म्हणूनच भावना बोलून दाखवणं, आतली अस्वस्थता समोरच्या समोर व्यक्त करणं हे अत्यंत आवश्यक असतं. अर्थात त्यांना मजबूत दिसायचं असतं, त्यांना आपल्या दुःखाचं प्रदर्शन करायला आवडत नाही, हे मान्य. पण काही वेळा मजबूत दिसण्याच्या नादात आपण आपल्या जवळच्या नात्यांमध्ये सुद्धा आपल्या भावना व्यक्त करत नाही. आणि तुम्हाला सांगू का, या गोष्टीचा ना गैरफायदा बाकीची लोक घेतात किंवा इतरांचा तुमच्याबद्दल गैरसमज होतो की यांना वाईट वाटतच नाही, यांना काहीही बोला, किंवा यांना गृहीत धरा. मकर राशीच्या लोकांना गृहीत धरलं जातं. तर हे सगळं जर होऊ नये असं वाटत असेल तर योग्य वेळी, योग्य प्रकारे, योग्य पद्धतीने तुमच्या भावना व्यक्त करणं अत्यंत आवश्यक आहे. जर मकर राशीच्या लोकांनी मनातली गोष्ट योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने व्यक्त करण्याची सवय लावली तर त्यांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल दिसू शकतो. कोणता मोठा सकारात्मक बदल दिसेल बरं? सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला हलकं वाटेल, नाती अधिक मजबूत होतील. तुम्ही जेव्हा समोरच्या जवळ व्यक्त व्हाल ना तेव्हा समोरच्याला सुद्धा समजेल की नाही, अरे मी दरवेळी याला गृहीत नाही धरू शकत, किंवा हा मजबूत आहे पण याला सुद्धा भावना आहेत आणि त्याचा विचार मी केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनावरचा ताण आणि चिंता कमी होतील. बोललं की मन मोकळं होतं की नाही. लोकांशी संवाद तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे साधू शकाल. मकर राशीचे लोक स्वभावतः खूप समजूतदार आणि परिपक्व असतात. त्यामुळे त्यांनी जर थोडं मन मोकळं करायला शिकलं ना तर त्यांच्या आयुष्यातील आनंद निश्चितच वाढणार आहे. मकर राशीच्या लोकांनी लक्षात ठेवायला हवं की भावना व्यक्त करणं ही कमजोरी नसून ती माणसाची ताकद आहे. आपल्या मनात काय आहे हे विश्वासू लोकांशी बोलून सांगितल्याने नातेसंबंध अधिक प्रमाणात मजबूत होतात. जेव्हा मकर राशीचे लोक आपल्या मेहनतीसोबत भावनांचाही समतोल राखतात तेव्हा ते केवळ यशस्वीच नाही तर खरोखर आनंदीही होतात. म्हणूनच मकर राशीच्या लोकांनी एक छोटी पण महत्त्वाची सवय आहे जी लावून घेतली पाहिजे. ती म्हणजे मनातलं कुणाजवळ तरी जवळच्या व्यक्तीजवळ, विश्वासू व्यक्तीजवळ बोललं गेलं पाहिजे, भावना व्यक्त करायला शिकलं पाहिजे. ही सवय जर तुम्ही लावून घेतली तर आयुष्यात शांतता, समाधान आणि आनंद नक्कीच येणार आहे. दुसरी एक आणखीन चांगली सवय सुद्धा तुम्ही याबरोबरच लावून घेतली पाहिजे आणि ती म्हणजे सकारात्मक विचार करण्याची सवय. कारण मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात एवढी कष्ट त्यांनी पाहिलेले असतात आणि एवढ्या अडचणी त्यांनी पाहिलेल्या असतात की त्यांची विचार करण्याची पद्धत ना वयाच्या एका टप्प्यानंतर थोडीशी निगेटिव्हच होऊन जाते. पण ती तशी न होऊ देता सकारात्मक ठेवणं फार आवश्यक असतं. कारण विचार सकारात्मक असतील तर आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडतात. पण मग विचार सकारात्मक ठेवण्यासाठी काय करायचं? तर सगळ्यात पहिली गोष्ट, तुमच्या आजूबाजूला जे गॉसिप करणारी लोक आहेत किंवा नकारात्मकता पसरवणारी लोक आहेत त्यांच्यापासून लांब राहा. चांगली सकारात्मक पुस्तकं वाचा किंवा आता इंटरनेट उपलब्ध आहे. आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर सुद्धा आपण खूप सकारात्मक पॉडकास्ट म्हणा किंवा व्हिडिओज घेऊन येत असतो, ते ऐका.
त्यामुळे काय होतं, आपल्या मेंदूला ना विचार चांगला करण्याची सवय लागते. मेंदूला आपण जे देत असतो त्याचाच परिणाम आपल्या विचारांवर होत असतो. तुम्ही जर दिवसभर क्राईम पेट्रोल बघण्यात वेळ घालवत असाल तर तुमच्या मनात क्राईमच्याच आयडिया येणार आहेत ना. म्हणून तुम्ही विचार कसा करता हे फार महत्त्वाचं ठरतं. आणि मकर राशीच्या लोकांनी आनंदी राहण्यासाठी सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल की त्या अडचणींनी पार घेरलंय सगळ्या बाजूंनी आणि असं कसं सकारात्मक विचार करायचा, हो काही काय सांगता. तर मंडळी, तुमचं म्हणणं बरोबर आहे. अचानक एका रात्रीतनं उठून तुम्ही सकारात्मक विचार करायला नाही लागणार आहे. त्याची मेंदूला सवय करण्यासाठी वेळ लागेल. आणि त्यासाठीचा उपाय आहे की चांगली पुस्तकं वाचणं, चांगले पॉडकास्ट ऐकणं जे आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत, ज्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल अशा गोष्टी तुम्ही आयुष्यामध्ये करणं. मग ती एखादी सवय असेल, छोटासा छंद तुम्हाला असेल, ड्रॉइंग, पेंटिंग किंवा गाणं, कुठलाही. कुठे तुम्हाला प्रोफेशनली सादर नाही करायचं आहे, पण त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळते ना, त्यातून तुमचा वेळ आनंदात जातोय. तर स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी मकर राशीच्या लोकांनी नक्कीच प्रयत्न करायला हवेत. कारण लोकांकडनं आपल्याला आनंद मिळेल आणि मग आपण आनंदी होऊ, तर हे कधीही शक्य नसतं. आपण स्वतःच आनंदी कसे राहू शकतो यासाठी आपण स्वतःच प्रयत्न केले पाहिजेत. आता तुम्ही मकर राशीचे असाल आणि हे तुम्हाला पटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओतलं किती टक्के पटतंय, किती टक्के बरोबर आहे ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.